हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी पुन्हा एक छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी पनीर टिक्का बनवत आहे आणि त्यासाठी मी ते पनीर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशा छोट्या छोट्या साईजमध्ये मी कट करत आहे। तर आपल्याला हवं आहे तसं आपण आपल्या आवडीनुसार ज्या शेपमध्ये हवं आहे तसं आपण कट करून घ्यायचं आहे। तर हे 5 सर्व पनीर मी ते अशा साईजमध्ये कट केलेलं आहे, जास्त मोठं पण नाही केलेलं। त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये एक मी छोटीशी कटोरी दही घेतलेला आहे आणि दहीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे। त्या अगोदर त्यामध्ये मी काही मसाले ॲड करत आहे। तर मसाल्यांमध्ये मी टाकत आहे इथे थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकत आहे, आपल्या क्वांटिटीनुसार आपण टाकायचं आहे। तर मी इथे अर्धा पाव पनीर घेतलेला आहे, त्या हिशोबाने मी दही पण घेतलेला आहे आणि मसाले आपल्याला त्याच हिशोबाने घालायचे आहेत। आणि त्यानंतर परत मी थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर लाल काश्मीरी मिर्च पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा तंदुरी मसाला टाकायचा आहे। तर हे सर्व सुके मसाले टाकल्यानंतर दहीला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा मी दही इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी टाकत आहे पनीर। तर सर्व पनीर या मसाल्यामध्ये टाकून ते मसाला व्यवस्थित पनीरला आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर हे 5 सर्व पनीर मी मिक्स करत आहे आता मसाल्याबरोबर। पण इथे आपल्याला काळजी घेऊन करायचं आहे, कारण पनीर तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी हळूहळू करायचं आहे। तर हे पहा अशा प्रकारे मी ते व्यवस्थित पनीरला दहीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून थोडा वेळ असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया, 10 ते 15 मिनिटासाठी। तर 10-15 मिनिटं झालेली आहेत। इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तर तेल चांगलं एक ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पॅनला। आणि आता इथे पॅनही गरम झालेला आहे आणि तेलही चांगलं गरम झालेलं आहे। तर आता हे सर्व पनीरचे क्यूब आपण यामध्ये ॲड करायचे आहेत। तर आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे, अगदी डीप फ्राय करायचं नाही आहे। तर हे सर्व पनीरचे क्यूब मी यामध्ये ॲड करीत आहे तेलामध्ये। तर यासाठी आपण इथे नॉनस्टिक पॅनच वापरायचा आहे, कारण हे खाली स्टिक होतात, चिटकतात, त्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे। अशा हाताने मी एक एक करून सर्व पनीर क्यूब मी फ्राय पॅनमध्ये ॲड केलेले आहेत आणि यांना आपल्याला आता अगदी 5 मिनिटे स्लो फ्लेमवर सर्व चारही बाजूंनी व्यवस्थित आलटून पलटून फ्राय करत राहायचं आहे। तर एक साईडने चांगलं फ्राय झालेली आहेत, तर मी आता ते दुसरी बाजू चेंज करत आहे। असंच मध्ये मध्ये आपण त्याला आलटून पलटून घ्यायचं आहे आणि असंच ह्याच प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे मी जरा तेल कमी पडलं होतं, मी आणखी तेल टाकलेलं आहे आणि हे 4ही बाजूंनी मी 5 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आणि छान असे क्रिस्पी बनलेले आहेत पनीरचे क्यूब आणि बघू शकता खूप छान झालेली आहे पनीर टिक्का। तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे सर्व आणि हे बघा मी ते आता सर्व करायला घेतलेलं आहे। तर हे पहा इथे आता पनीर टिक्काची रेसिपी तयार आहे। आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकतो किंवा सॉससोबतही खाऊ शकतो। तर मी त्या पुदिन्याची चटणी घेतलेली आहे आणि चला आता मी याबरोबर टेस्ट करत आहे। तर खूप छान झालेला आहे पनीर टिक्का। नक्की ही माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही आणि लाईक करा आणि माझ्या असेच छान छान रेसिपीज पाहत राहा, एन्जॉय करत राहा आणि भेटूया पुन्हाच एका अशा छान रेसिपीसोबत। सो चला, त्यासाठी इथेच थांबूया। बाय बाय।